नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। आजची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे ई-केवायसीच्या संदर्भात। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी सर्व्हरमध्ये सध्या सुधारणा सुरू आहे, कारण बऱ्याच महिलांची ई-केवायसी अजून करायची बाकी आहे आणि ही वेबसाईट नीट चालत नसल्यामुळे आपल्याला याची मुदतवाढसुद्धा दिली आहे का, हा प्रश्नच आहे। या प्रश्नाविषयी आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे, ती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला। ई-केवायसी विषयीची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। ही वेबसाईट नीट चालत नसल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होत आहेत आणि हळूहळू वेबसाईट चांगली चालायला लागेल आणि आपलं ई-केवायसी सगळ्यांचं पूर्ण होईल। काही महिलांचं ई-केवायसी झालेलं आहे, मात्र काही महिलांचं अजूनही झालेलं नाही। त्यामध्ये ज्यांना वडील किंवा पती हे नाही आहेत, त्यांचा दुसरा OTP कोणाच्या नंबरवर द्यायचा हा एक प्रश्नच आहे। आणि त्यानंतर आता काही भागांमध्ये पूर परिस्थिती आलेली आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त स्थिती असल्यामुळे त्या ठिकाणच्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी अजूनही बाकी आहे। तर अशा लाडक्या बहिणींना मुदतवाढ दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत 15 दिवस वाढवून दिलेली आहे। तसं बघायला गेलं तर ई-केवायसीची मुदत 2 महिन्याची दिलेली होती, म्हणजे नोव्हेंबरमध्ये ई-केवायसीची मुदत संपणार होती, परंतु तिथून आणखी 15 दिवस पूरग्रस्त विभागातील लाडक्या बहिणींसाठी वाढवून दिलेले आहेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण पूरग्रस्त भागांमध्ये खूप खराब परिस्थिती आहे, खूप नुकसान झालेलं आहे आणि तिथे वीज पाणी या भागात खूप कमी आहे आणि त्यांचे जेवणाचे सुद्धा खूप हाल होत आहे। त्यामुळे त्यांना 15 दिवस वाढवून दिलेले आहेत। तर ही महत्त्वाची अपडेट आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती कळेल। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।